हित पाहत नाही म्हणजे हितच पाहत नाही असंही काही नाही. प्रत्येक जण स्वतःच्या हिताचा विचार करतो की करत नाही मला सांगावं. आपण आपल्या हिताचा विचार करतो. आपण आपल्या हिताचा विचार करतो असं आपल्याला वाटतं. कारण आपल्या दृष्टीनं जे हित आहे ते संतांच्या दृष्टीनं नाही आणि संतांच्या दृष्टीनं जे हित आहे ते आपल्या दृष्टीनं नाही. आपल्या दृष्टीनं हित वेगळं आहे, संतांच्या दृष्टीने हित वेगळं आहे. आपल्याला आपलं हित झाल्यासारखं वाटतं. कधी कधी अकस्मात संपत्ती प्राप्त झाली की आपल्याला वाटतं आपलं हित आहे. आपल्याला सत्ता प्राप्त झाली की आपल्याला वाटतं हित आहे. आपलं नाव लौकिक वाढणं आपल्याला वाटतं हित आहे. चार चौघात कोणीतरी आपलं नाव घेणं, कोणीतरी आपला सत्कार करणं, हे सगळं आपल्याला आपल्या हिताचं वाटतं. पण या सगळ्या हिताच्या गोष्टी नाही. तुकाराम महाराजांनी हित वेगळ्या गोष्टीला म्हटलेलं आहे. हित म्हणजे काय तर तुकाराम महाराज म्हणत असतील, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मना एकविधा, करुणिया मना एकविधा, सकळांच्या पाया माझे नाणवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. हित ते करावे देवाचे चिंतन म्हणजे देवाचे चिंतन करणं हे काय आहे. हित ऐका, हित शब्दाचा अर्थ तुकोबाऱ्यांनी काय केला, देवाचं चिंतन करणं. मग देवाचं चिंतन करणं हे जर हित असेल तर या देवाच्या चिंतन रूपी हिताला आम्ही किती प्राधान्य देतो हे ज्याचं त्यानं चिंतन केलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला.